तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. पंचायत समिती कार्यालयांसमोर आंदोलनाची तयारी, कोरोना भत्त्यासाठी कर्मचाऱ्यांचा लढा. जळगाव जामोद प्रतिनिधी. पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्याप कोरोना भत्ता मिळाल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या अन्यायाविरोधात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून 9 जानेवारी 2026 रोजी प्रत्येक पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (C2) संलग्न संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात आले होते. जिल्हा परिषद बुलढाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्राचा संदर्भ देत संघटनेने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. कोरोना महामारीच्या काळात या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण, आरोग्य सेवा, जनजागृती व प्रशासकीय कामे केली, मात्र त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. संघटनेच्या निवेदनानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तब्बल 23 महिन्यांचा कोरोना भत्ता थकीत आहे. हा भत्ता तात्काळ देण्यात यावा, ही प्रमुख मागणी आहे. कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला मिळण्यासाठी ग्रामस्तरावर काम करणाऱ्या आमच्या आशा व गटप्रवर्तक ताई आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका आहेत. यांनी जीवाची बाजी लावून त्या काळामध्ये आपली समाजाची सेवा केलेली आहे, आरोग्यविषयक जनजागृती केलेली आहे. त्या काळामध्ये 1000 रुपये या कर्मचाऱ्यांना देण्याचं विशेष भत्ता म्हणून सरकारनं जाहीर केलं होतं. 1 महिन्याचा भत्ताही मिळाला, परंतु गेली 5 वर्षे झाले 23 महिन्याचा हा कोरोना भत्ता थकीत आहे. त्यासाठी आमचं हे आंदोलन आज या ठिकाणी जळगाव जामोद पंचायत समितीसमोर आम्ही करत आहोत. गेल्या 5 दिवसापासून आम्ही हे आंदोलन सातत्यानं वेगवेगळ्या तालुक्यामध्ये करीत आहोत आणि आज जळगावमध्ये करत आहोत. याच्यानंतर उद्या सुद्धा आंदोलन खामगावमध्ये होणार आहे आणि हे संपूर्ण 13ही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आंदोलन आम्ही करणार आहोत. जोपर्यंत आम्हाला कोरोना भत्ता आमच्या खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन कायम सुरू राहणार आहे. सरकारनं जर वेळीच याची दखल घेतली नाही तर जिल्हा पातळीवर जेल भरो असतील, रस्ता रोको असेल व इतर जे तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही निश्चितपणे करू, असा आम्ही या ठिकाणी आजच्या मोर्चामध्ये निर्धार व्यक्त केलेला आहे. कोरोना भत्तासाठी तुम्ही कोणाला निवेदन दिलेलं आहे का? यापूर्वी आम्ही CO साहेबांनी एक पत्रक काढलं होतं 13 ऑक्टोबर 2025ला. त्याच्या आधारावर आम्ही ग्रामपंचायतलाही पत्र दिलं, ग्रामसेवकांनाही पत्र दिलं आणि तालुका पातळीवर पंचायत समितीला सुद्धा पत्र दिलेलं होतं. परंतु त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पैसा नाही हे सबब सांगून आज आमच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे. गट विकास अधिकारी यांच्यासोबत काही चर्चा झाली का तुमची? गट विकास अधिकाऱ्यांनी आम्हाला आता पत्र दिलंय की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत कोरोना भत्त्याविषयी त्या आम्ही ग्रामपंचायत स्तरावर पाठवलेल्या आहेत आणि निश्चितपणाने या 2-4 महिन्यामध्ये आम्ही त्या टप्प्याटप्प्याने त्याची पूर्तता करू असं आम्हाला त्यांनी ते आश्वासन दिलेलं आहे. बरं, त्या आश्वासनात तुम्ही समाधानी आहे का? बिलकुल समाधानी नाही, कारण 5 वर्ष झाले तो कोरोना भत्ता ग्रामपंचायत स्तरावर दिलेला गेलेला नाही आहे. अनेक वेळा 5 वर्षात एकदाही निधी आलेला नाही का ग्रामपंचायतला. मग पुढचं पाऊल काय उचलणार आहे तुम्ही? पुढचं पाऊल आमचा जिल्हा पातळीवर एक मोठं आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिसला आम्ही आंदोलन करू, एवढंच आमचं या ठिकाणी निर्धार. तर कोणी बोलणार आहे का? बोलता. आपण सर्व जाणताच आहे की कोरोना काळामध्ये रक्ताची नातीसुद्धा ज्या ठिकाणी एकमेकाला भेटत नव्हती किंवा कुठलाच कॉन्टॅक्ट करत नव्हती, अशा वेळी अंगणवाडी कर्मचारी, आशा गटप्रवर्तक आणि वेळ परिचारिका यांनी घरोघरी जाऊन
सर्वे केला. रेड झोन अशा एरियामध्ये कोणी अधिकारी सुद्धा जात नव्हते. ज्यांनी कागदोपत्री कोरोना योद्धा म्हणून सर्टिफिकेट मिळवलेले आहे अशांनी सुद्धा ज्या ठिकाणी पाऊल टाकलेले नव्हते, या ठिकाणी आमच्या भगिनी जाऊन त्यांनी सर्वे केला. आरोग्याविषयी आणि आहाराविषयी सर्व सुविधा दिल्या. अशा ज्या मुख्य कोरोना योद्धा आहे त्यांना या सरकारने दुर्लक्षित केलेलं आहे. त्यांनी 2 वर्ष केलेल्या कामाचा भत्ता त्यांनी दिलेला नाही. त्या कोरोना भत्त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या तालुक्यामध्ये हे आंदोलन करत आहे आणि ज्या हक्काचे त्यांचे पैसे मिळवण्यासाठी जे जे करावे लागेल, ज्या प्रकारचे आंदोलन मोर्चे करावे लागतील ते आम्ही करू आणि तो मिळवूनच घेऊ. ते साहेबांनी जे पत्र यासोबतच अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या मूळ कामाव्यतिरिक्त इतर कामे करून घेऊ नयेत अशी मागणी देखील करण्यात आली आहे. आशा वर्कर यांच्यावर ऑनलाईन कामाची सक्ती करण्यात येऊ नये, कारण अनेक ग्रामीण भागात इंटरनेट व तांत्रिक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. तसेच आरोग्यवर्धिनी यांचा मोबदला सर्व कर्मचाऱ्यांना समान पद्धतीने देण्यात यावा अशी मागणीही पुढे करण्यात आली आहे. कोरोना योद्ध्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष. अर्धवेळ स्त्री परिचारिकांना गणवेश उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून त्यांच्या कामाला ओळख व सन्मान मिळेल, अशी ही मागणी निवेदनात नमूद आहे. या सर्व मागण्या रास्त व न्याय असून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी, पंचायत समिती जळगाव जामोद यांनी संबंधित विभागांना पत्र पाठवून त्यांच्या स्तरावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायत अधिकारी यांनीही ग्रामपंचायत स्तरावरून शक्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान संघटनेच्या तालुकाध्यक्ष सौ. विमल अरंदळे यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे की संबंधित विभागांना मागण्यांबाबत कार्यवाही करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे 9 जानेवारी रोजी प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांना याबाबत माहितीस्तव पत्र देण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार केवळ पत्रव्यवहार न करता प्रत्यक्ष भत्त्याची रक्कम खात्यावर जमा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. कोरोना काळातील सेवेला योग्य मोबदला मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.